मराठा बांधवांना विनंती की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर गावचं चॅनल आहे, सबस्क्राइब करून ठेवा। नमस्कार मित्रो, अखेर आंदोलनाला यश आलेलं आहे। शासन निर्णय म्हणजेच पहा महाराष्ट्र शासनाचे राजपत्र जाहीर करण्यात आलेले आहे। GR तसेच हे राजपत्र कशा पद्धतीचे आहे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राइब करा, कारण मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे होतं, यासाठी आंदोलन केलं होतं, त्यालाच आज यश मिळालेलं आहे। त्यामुळे सर्वांनी सबस्क्राइब करा। पाहूयात किती मराठा आहेत ते। तर पहा, महाराष्ट्र शासन राजपत्र शुक्रवार 26 जानेवारी 2024 आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग। तर पहा, यामध्ये तुम्हाला महत्त्वाची बाब मी सांगत आहे। हे शासन निर्णय म्हणजे परिपत्रक जे काही राजपत्रक आहे ते व्हॉट्सअप ग्रुप मध्ये देत आहे। डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे। पहा, महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2012 याच्या नियम 2 व्याख्यामधील उपनियम 1 मधील खंड ज नंतर खालील उपखंड समाविष्ट करण्यात येईल। ज 1 सगळे सोयरे ही बाब खूप महत्त्वाची आहे। यासाठी खूप महत्त्वाचं आहे। सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल। यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल। ही महत्त्वाची बाब या राजपत्रात देण्यात आलेली आहे। तर पहा, यामध्ये नियम क्रमांक 5 मधील उपनियम 6 मध्ये क्रमशः पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे। कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका, पुतणे, भाव, भावकीतील असा नातेवाईक तसा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत। अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंदी मिळालेल्या त्याच्या रक्ताच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल। कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन नियम 2012 नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल। तर पहा, ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडल्या आहेत त्यांच्या नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊन सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल। तर पहा, आणखी महत्त्वाचं, ज्या मराठा व्यक्तीची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरीक होतात ते सर्व सगळे सोयरे। मात्र सगळे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीने नातेवाईक असा घेतला जाईल। तथा लग्नाच्या ज्या सोयरीक होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल। महत्त्वाची बाब। त्यानंतर पहा, कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल। मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशी तथा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल। सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गातील प्रवर्गासाठी लागू राहील। पहा, अर्जदाराकडून पुरवण्यात यावयाची माहिती यामध्ये आहे। जर उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकी प्रत आणि किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांतील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र आपल्याला पुरवायचे आहेत। तर याबाबत हे राजपत्रक तुमच्या समोर ठेवत आहे। त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप आहे, तिथे हे राजपत्रक तुम्हाला पाहायला भेटेल। संपूर्ण माहिती तुम्ही तिथे पाहून घ्या। अशा पद्धतीने जो काही आंदोलन करण्यात आलेलं होतं ते आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर अशा पद्धतीने अधिसूचना काढलेली आहे।
मराठा बांधवांना विनंती की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गावचंच चॅनल आहे, सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.